आज 18 ऑगस्ट 2025 पासून बांधकाम कामगारांसाठी एक सगळ्यात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये बांधकाम कामगार स्कॉलरशिप संदर्भातील आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आज 18 ऑगस्ट रोजी सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यामध्ये बांधकाम कामगारांची जी काही स्कॉलरशिप पेंडिंग असेल किंवा ॲक्सेप्ट होऊनही त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसेल, त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी अपडेट असणार आहे. त्यांना काही प्रोसेस करावी लागणार आहे किंवा त्यांना काही नवीन बदल करावे लागणार आहेत, की जेणेकरून त्यांची जी काही पेंडिंग स्कॉलरशिपचे पैसे आहेत ते त्यांना आजपासूनच मिळायला सुरुवात होणार आहे. ही जी नवीन अपडेट आहे ही बांधकाम कामगार मंडळाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील ही संपूर्ण माहिती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायची असेल तर व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला वेबसाईटचं नाव सांगितलं जाईल व तुम्हाला ती कुठं पाहायची आहे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे. पण त्या अगोदर या GR मध्ये आपल्याला काय माहिती पाहायला मिळणार आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून आपल्या या यूट्यूब चॅनलवरती बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील जे काही व्हिडिओज अपलोड होतील ते संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळतील. आता बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता प्रत्येक कामगारांना प्रश्न पडलेला असेल की आम्ही या ठिकाणी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे, तो खूप दिवसांपासून पेंडिंग आहे किंवा तो फक्त एजंटनी ज्यारित्या भरलेलेच फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट होत आहेत. अशा खूप साऱ्या कमेंट आपल्याला येत असतात. तर तुमचं देखील या ठिकाणी कमेंटचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे की तुमचा जो पेंडिंगचा फॉर्म आहे, मग तुम्ही तो 1 महिन्यापूर्वी फॉर्म भरलेला असो किंवा 1 वर्षाआधी भरलेला असो, तो पेंडिंगचा फॉर्म आता ॲक्सेप्ट होईल का या नवीन रूलनी. तर या ठिकाणी मी तुम्हाला ती आनंदाची बातमी देत आहे की तुमचा जो पेंडिंगचा फॉर्म आहे तो या ठिकाणी 100% ॲक्सेप्ट होणार आहे. पण त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेला असेल त्यावेळेस फॉर्म भरताना तुम्ही काही चुक्या केलेल्या नसाव्यात. आता त्या कोणत्या चुक्या आहेत आपण त्या साधारणतः जाणून घेऊया. सर्वप्रथम पहिली चुकी यामध्ये कोणती आहे की चुकीचे डॉक्युमेंट्स म्हणजे चुकीचे कागदपत्र जर तुम्ही या ठिकाणी भरले. समजा तुम्हाला आधार कार्ड मागितलं होतं, त्या ठिकाणी जर तुम्ही पॅन कार्ड अपलोड केलेलं असेल तर या ठिकाणी हा पहिल्या नियमाचं उल्लंघन होतं आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी बाद करण्यात येतो. त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जो काही कामगार असतो त्याच्या फक्त 2 अपत्यांनाच कुठल्याही प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जात असतो. आणि जर तुमच्या घरामध्ये परिवारामध्ये कामगाराच्या नावाखाली जर तुम्ही 2 पेक्षा जास्त म्हणजेच या ठिकाणी 3 किंवा 4 मुलांचं किंवा त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत असाल किंवा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पहिल्या 2 मुलांना तर प्रॉब्लेम पाहायला मिळेलच, पण ज्यानंतर तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या अपत्याचा या ठिकाणी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना देखील या ठिकाणी या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिप मिळवताना काही प्रॉब्लेम्स हे पाहावे लागणार आहेत. आता या ठिकाणी तिसरा कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खोटी कागदपत्रे. जर तुम्ही काहीरित्या खोटी कागदपत्रे अपलोड केली, समजा हा विद्यार्थी आता सेकंड इयरमध्ये आहे पण तुम्ही त्याचा फर्स्ट इयरचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला किंवा विद्यार्थी 12वीत आहे पण तुम्ही त्याचा 11वीचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला, तर तुमचा या ठिकाणी देखील तुमचा जो फॉर्म आहे तो पेंडिंगमध्येच राहू शकतो आणि जर ॲक्सेप्ट झाला तरी देखील बँक खात्यामध्ये पैसे जमा होताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स पाहावे लागणार आहेत. आणि चौथं, जर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर समजा एखादा विद्यार्थी या ठिकाणी लाभ घेत असेल तर त्याची आई किंवा वडील या दोघांपैकी कोणीतरी एकच कामगार असायला पाहिजे. यांच्या व्यतिरिक्त काका, मावशी, आत्या, मामा जर कामगार असतील तर त्यांच्या कार्डवरती त्या विद्यार्थ्याला लाभ मिळणार नाही. आजी आजोबा देखील कामगार असेल तर देखील चालणार नाही. या ठिकाणी फक्त आणि फक्त बांधकाम आणि या ठिकाणी बांधकाम कामगारांचेच फक्त विद्यार्थी किंवा त्यांची मुलं, मुलगा असेल, मुलगी असेल, पहिले 2 अपत्यच या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. असं आपल्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मंडळाने काही नियम बनवलेले आहेत आणि त्यामधीलच हा सगळ्यात मोठा नियम आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांना त्यांचा स्कॉलरशिपचं वितरण त्या नियमाद्वारेच केलं जात असतं. आता कामगार स्कॉलरशिप वितरणामध्ये मोठे बदल झालेले आहेत. आता जर तुम्हाला माहिती नसेल, जर तुम्ही आपल्या चॅनलशी रिलेटेड नसाल, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या अगोदर देखील या संदर्भातील व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला होता.
बांधकाम कामगार स्कॉलरशिप वितरणामध्ये काही मोठे बदल झालेले आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती अपडेट नसाल, तर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचली नसेल. पण या व्हिडिओमध्ये ती देखील माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे, की कोणते नवीन मोठे बदल झालेले आहे. यामध्ये सर्वप्रथम मोठा बदल जाणून घेणे अगोदर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील ही जी महत्त्वाची माहिती आहे ती कळणार आहे. आता आपण कोणते बदल झालेले आहेत ते सर्वप्रथम जाणून घेऊया. यामध्ये पहिला बदल आहे तो आहे फेब्रुवारी 2025 पासून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुमचा कुठलाही अर्ज असो, तो नूतनीकरणचा अर्ज असो, नवीन रजिस्ट्रेशनचा अर्ज असो किंवा स्कॉलरशिपचा अर्ज असो, कुठल्याही प्रकारचा अर्ज असो, तुम्हाला त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागत असतं. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पसंतीची तारीख निवडून त्या दिवशी तुमचे ओरिजिनल कागदपत्र हे जिल्हा सुधार केंद्राला घेऊन जावे लागत असतात आणि त्या ठिकाणी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करायची असते. यालाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतात. पण यामध्ये 2024 डिसेंबरपासून ते 2024 डिसेंबरपर्यंत तुम्ही कितीही लांब राहायला असाल तरी देखील तुमच्या कागदपत्रांचं तुम्हाला व्हेरिफिकेशन हे तुमच्या जिल्हा सुधार केंद्राला जाऊन करावं लागत होतं. पण या ठिकाणी आपल्या बांधकाम कामगार मंडळाने आता फेब्रुवारी 2025 पासून एक अपडेट आणलेला आहे. ज्यामध्ये बांधकाम कामगार त्याच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन किंवा त्याच्या कागदपत्रांची पडताळणी आता त्याच्या तालुका सुधार केंद्राला देखील करू शकतो. म्हणजेच त्याच्या तालुक्यामध्ये देखील आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सुधार केंद्र चालू झालेले आहेत. आता तुम्हाला जर तालुका जवळ असेल तर तुम्ही तालुक्याला जाऊ शकता किंवा जिल्ह्याचं सुधार केंद्र जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊ शकता. दोन्हीही ठिकाणी आपण कुठल्याही एका ठिकाणी जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी करू शकता. आता जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये हे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मंडळाचं जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र कुठे आहे, त्याचा संपूर्ण पत्ता आणि त्यांचा मोबाईल नंबर जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्यावरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्यावरती ते संपूर्ण तुमच्या तालुका आणि जिल्हा सुधार केंद्रांची नावे, पत्ता आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हे संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला त्या संदर्भातील कुठल्याही प्रकारची माहिती लागत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. हा तर झाला पहिला मोठा बदल. त्यानंतर दुसरा मोठा बदल आहे तो म्हणजे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनचा. आता तुम्हाला हा शब्द थोडा नवीन वाटत असेल की बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन नक्की काय आहे, कसं होतं याचं काम, तर मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही तुमचा या ठिकाणी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरता आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा पेंडिंगमध्ये टाकण्यात येत असतो आणि खूप जणांना प्रश्न पडतो की पेंडिंगमध्ये फॉर्म आहे, पण आता आमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार की नाही. तर त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा फॉर्म पेंडिंगला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी तेथील आपले कामगार अधिकारी तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करत असतात. आता यामध्ये बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये काय काय केलं जातं ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू, कारण हाच आपला व्हिडिओचा शेवट आहे. या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही दिलेले डॉक्युमेंट्स हे खरे आहे का नाही हे पाहिलं जातं. त्यानंतर तुम्ही भरलेले डॉक्युमेंट्स हे चालू इयरचे आहेत की नाही, चालू वर्षाचे आहेत की नाही हे पाहिलं जातं. त्यानंतर जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल तर विद्यार्थी हा त्याच वर्गात शिकत आहे का, त्याच कॉलेजमध्ये शिकत आहे का याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. पण कुठल्याही प्रकारे कॉल किंवा ईमेल तुमच्या स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटीला पाठवलं जात नाही. फक्त चेक केलं जातं ऑनलाईनरित्या की तुम्ही त्या शाळेमध्ये शिकत आहात की नाही. त्यामुळे ही जी संपूर्ण नोंद तुम्ही घ्यायची आहे आणि कोणीही चिंता करायची नाही की आमच्या शाळेमध्ये कॉल जाईल का, आमच्या कॉलेजमध्ये कॉल जाईल का, या योजनेअंतर्गत हा विद्यार्थी लाभ घेतोय, त्याचे आई-वडील खरंच कामगार आहेत का, या संदर्भातील कुठलाही कॉल केला जात नाही आणि तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण हा लाभ दिला जात असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. व्हिडिओबद्दल काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. पण त्यासाठी तुम्हाला लाईक करावं लागेल आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करावं लागेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.